शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा आपला हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आपण कोबी पॅकिंग या विषयावरती बनवलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. काही भागामध्ये पाऊस होऊन गेला आहे, काही भागामध्ये पाऊस चालू आहे. या सीझनला बरेचसे शेतकरी बांधव कोबीचे पीक घेतात. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कोब्या सध्या काढण्याच्या परिस्थितीत आहेत. कोबी पॅकिंगसाठी बरेचसे शेतकरी बांधव प्लास्टिक कॅरी बॅग मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. 27-30 साईज असेल, 30-36 साईज असेल, या साईजचा कॅरी बॅगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शेतकरी मित्रांनो, कोबीची पॅकिंग आपण प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये करतो, परंतु कोबी काढणीच्या वेळेस असलेला पाऊस, तो पाऊस 15-20 दिवस कोबीने घेतलेला असतो. पावसाचे पाणी कोबीच्या गाभ्यांमध्ये 5-10% थोडेसे साठलेले असते. कोबीला दाईवर राहते, जेणेकरून प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये भरल्यानंतर कॅरी बॅगमध्येही कोबीला हवा लागत नाही. कोबी आपण पॅकिंग केल्यानंतर लोकल मार्केटला पाठवतो. लोकल मार्केटवरूनही पुढच्या मार्केटला माल जातो, जेणेकरून हा माल 10 ते 12 तासानंतर विक्रीला जातो. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो 10, 20 ते 25% माल खराब झालेला असतो प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये. त्यामुळे या खराब झालेल्या मालामुळे बाजारभावावरती मोठा परिणाम होतो. त्यामुळे व्यापाऱ्याचे नुकसान होते आणि शेतकऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोबीच्या पॅकिंगमध्ये बदल करणे अतिशय गरजेचे आहे. आपण कोबीची पॅकिंग कांद्यासाठी आपण जी बॅग वापरतो, मक्यासाठी जी बॅग वापरतो, त्यामध्ये आपण कोबीची पॅकिंग करू शकतो. व्हिडिओमध्ये तुम्ही ही पॅकिंग पाहू शकता. ही पॅकिंग आपण मक्याच्या बारदानामध्ये केलेली आहे. या प्रकारे कोबीची पॅकिंग केल्यास कोबीची लाईफ वाढते. कोबी ट्रान्सपोर्टमध्ये खराब होत नाही. कोबीची पॅकिंग ही कांद्याच्या गोणीमध्ये अथवा मक्याच्या गोणीमध्ये केल्यास यांचे वजन 35 ते 40 किलोपर्यंत उतरते. कोबीची पॅकिंग ही कॅरी बॅगमध्ये करणे टाळाच. कांद्याची बॅग किंवा मक्याची बॅग कोबी पॅकिंगसाठी वापरा, जेणेकरून माल खराब होणार नाही, नुकसान होणार नाही. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.